चिंता करू नका. हा व्हिडिओ बघा, सगळं ठीक होईल. एक, कोणासाठीही स्वतःला बदलू नका. कारण ज्याला तुम्ही खरंच आवडता ते तुमच्यासाठी थोडं तरी ॲडजस्ट करतील. दोन, पण ज्या व्यक्तीला नेहमी सगळ्यांना आनंदी पाहायचं असतं, सगळ्यांबद्दल तो चांगला विचार करत असतो, सगळ्यांची कदर करतो, बऱ्याचदा तोच माणूस आयुष्यामध्ये एकटा पडतो. तीन, गैरसमज आहे लोकांचा की रावण फक्त घमंडीमुळे मारला गेला, पण आपलेच लोक गद्दार असतात जेव्हा माणूस भरवशामुळे मारला जातो. चार, लक्षात ठेवा, चलाकी 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकपणा आयुष्यभर. पाच, जर तुम्ही आयुष्यामध्ये शांत राहायला शिकला तर तुम्हाला खूप काही ऐकू येईल आणि खूप काही दिसेल सुद्धा. सहा, घमेंडीमुळे नाही तर कधी कधी आयुष्यामध्ये स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लोकांची साथ सोडावी लागते. सात, आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे, मैत्री करा आणि प्रेम करा, पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका. आठ, आपण कोणासाठीही इतके गरजेचे नसतो जेवढे आपण स्वतःला समजतो. नऊ, आयुष्यामध्ये वाईट वेळ येणे सुद्धा गरजेचे आहे, नाहीतर आपलेपणाचा मुखवटा घातलेले परके कधीच समजले नसते. दहा, स्वतःबरोबर खोटं बोलणं दुसऱ्यांबरोबर खोटं बोलण्यापेक्षा जास्त खतरनाक असतं. अकरा, या जमान्यात प्रत्येकाला आपलं समजणं सोडून द्या, आयुष्यामध्ये आनंदी राहा. बारा, बऱ्याचदा आयुष्यात सगळ्यांच्या मागे पळून सगळ्यांची कदर करताना माणूस मागे पडतो. तेरा, गरजेचं नाही हे सगळं धडे पुस्तकातून शिकावे, काही धडे आयुष्य आणि नाते शिकवतात. चौदा, एक चुकीचा माणूस कोणाबद्दलही चांगला विचार करू शकत नाही. 15, स्त्री जोपर्यंत शांत राहते तोपर्यंत तिला संस्कारी म्हणतात, पण ती स्त्री जेव्हा तिच्या हक्कासाठी लढते तेव्हा तिला चरित्रहीन म्हणतात. 16, पेन्शन फक्त काही हजार रुपयांची नसते, तर एक चादर असते म्हातारपणाची, ज्यामुळे एक रिटायर माणूस त्याची इज्जत सांभाळून ठेवतो, कारण त्याची मुलं त्याला ओझं समजू नयेत. 17, चूक होणं स्वाभाविक आहे, ती मान्य करणे संस्कृती आहे आणि नात्यामध्ये सुधार करणे प्रगती आहे. 18, तुमच्याबरोबर कितीही धोका कपट झालं तरी जर तुम्ही कोणाबरोबर चुकीचे वागले नसले तर तुम्ही आयुष्यामध्ये कायम यशस्वी होतात. 19, आयुष्य आपल्याला शिकवते की शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याची तक्रार करण्यापेक्षा स्वतःला बदला. 20, काही नाती त्या रिकाम्या पाकिटासारखी असतात ज्यांच्यामध्ये काहीही नसतं, पण आपण त्यांना सांभाळून ठेवतो. 21, आयुष्याने मला एवढं शिकवलं आहे की कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे बेकार आहे. 22, आजच्या समाजामध्ये तोपर्यंत कोणालाही कोणासाठी वेळ नसतो जोपर्यंत त्याचं तुमच्याकडे काही काम नसतं. 23, ज्यांना माहीत असतं एकटेपणा काय असतो ते लोक नेहमी दुसऱ्यांसाठी हजर असतात. 24, कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येते ना आयुष्यामधून गेलेले लोक परत येतात. 25, आयुष्यामध्ये काही लोक असेही असतात जे अनोळखी असून सुद्धा आपल्या लोकांपेक्षा जास्त मान आणि सन्मान देतात. 26, तुटलेलं मन आणि वाहणारे अश्रू याची कदर देवाशिवाय कोणीही करू शकत नाही. 27, प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती कला असते, पण लोक दुसऱ्यासारखा बनण्याच्या नादात ती नष्ट करतात. 28, कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका, कारण तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता. 29, काही लोक मेणबत्तीप्रमाणे विरघळून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावून ऐकवतात. 30, तुम्ही फक्त असा आणि म्हणा की मी ठीक आहे, कारण खरं तर हे आहे की इथे कोणीही कोणाची पर्वा करत नाही. 31, वेळ एकसारखी राहिली असती तर आपल्या लोकांची ओळख कशी झाली असती. 32, आपण कितीही चुकीचे किंवा बरोबर आहोत हे फक्त 2 लोकांना माहीत असतं, एक आपला आत्मा आणि दुसरा परमात्मा. 33, आजच्या जमान्यातील सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक आपोआपच नातं बनवतील. 34, हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे कोणीतरी तुम्हाला हक्क दिलेला असतो. 35, मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याची इच्छा असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. 36, आजकालच्या जमान्यात सगळ्यात वाईट असतं मनाने चांगलं असतं. 37, मुकाबला असा करा की दुसऱ्याच्या जिंकण्यापेक्षा तुमच्या हरण्याची जास्त चर्चा होईल. 38, जेव्हा खूप काही सांगायचं असतं तेव्हा माणूस शांत होतो. 39,
नात्यामधील एकदा भरवसा तुटला तर बोलणं होतं, पण पूर्वीसारखं नाही. 40 लोक त्यांच्या जागेवरच ठीक असतात. आपण प्रमाणापेक्षा जास्त त्यांना चांगलं आणि आपलं मानतो. 41 जो माणूस रडत रडत रागात सगळं बोलतो तो मनाने खरा असतो. कारण रागाने रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं. 42 खरे लोक मनामध्ये तेवढीच जागा बनवू शकत नाहीत जेवढी जागा मतलबी आणि खोटारडे लोक बनवतात. 43 कोणीतरी खरं म्हटलं आहे, ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. 44 विचार चांगले असतील तर सगळं चांगलं दिसतं. 45 बऱ्याचदा अशाच लोकांचं मन तुटतं जे दुसऱ्याचं मन राखण्याचा प्रयत्न करतात. 46 एका थेंबाएवढं आयुष्य आहे माणसाचं, पण अहंकार सागरापेक्षा मोठा आहे. 47 ज्याचं मन मोठं असतं त्यांना दुःख सुद्धा मोठी मिळतात. 48 घोड्यांच्या मागे आणि पैसेवाल्याच्या पुढे कधीही चालू नका, कारण ते कधीही लात मारतात. 49 डोळ्यातलं पाणी आणि मनातली गोष्ट प्रत्येकाला समजत नाही. 50 जे तुमच्याबद्दल वाईट बोलतात त्यांना बोलू द्या. अशा गोष्टी वाईट विचारांचे लोक करतात. 51 जे मनापासून देऊ शकतो ते हाताने देऊ शकत नाही, आणि जे मौनाने सांगितलं जाऊ शकतं ते शब्दांनी नाही. 52 जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर तुम्ही असं काहीतरी करत आहात जे तो व्यक्ती करू शकत नाही. 53 धोका शत्रूचा नसतो तर आसपासच्या लोकांचा असतो, कारण जहाज बाहेरच्या पाण्याने नाही तर आत पडलेल्या बिळामुळे बुडतं. 54 कधी कधी आपलेच लोक आपला असा तमाशा बनवतात की ते आपले म्हणण्याच्या लायकीचे राहत नाही. 55 ऐपतीपेक्षा जास्त केलेला देखावा माणसाला कर्जात बुडवतो. 56 रावणाच्या आयुष्यातून एक गोष्ट शिकली आहे, भाऊ असो किंवा मित्र, स्वतःचं रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगू नये. हा व्हिडिओ पाहून जर तुमच्या आयुष्यामध्ये थोडा जरी बदल झाला असेल तर लाईक नक्की करा, आणि अशाच नवीन माहितीसाठी किंवा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.